काय डेव्हलपमेंटवर कसं आहे. इव्हन तुम्ही सांगितलं की तुम्ही एक पुस्तक लिहिताय की देअर इज अ नीड ऑफ चेंजेस इन ज्युडिशरी सिस्टम. हे तुमचे एक नवीन काहीतरी पुस्तक सुद्धा येतं. तर म्हणजे इव्हन तुम्ही आध्यात्मिक माणूस आहे तर मी हे सगळे कसं तुम्ही पॉलिटिक्सचे हे कसं दृष्टीने बघणार आणि लोकांसमोर मेन डेव्हलपमेंटवर काय मांडता तुम्ही, कसं की आम्हाला वोटिंग द्या, काय आहे त्याच्यात म्हणजे मेन एक. जरी माझा पिंड आध्यात्मिक असला ना तरी मला लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरलोय आणि मी जे काय चाललंय ते पाहून मला दुःख होतंय. लोकांचे हाल मला पावत नाही आणि त्याच्यात लोकातलंच मी एक आहे आणि माझेही हाल होत आहे. ट्रॅफिक जाममध्ये मी अडकतोय, मला पोल्युशन सहन करावं लागतं, त्याच्यामुळे पण माझ्या तब्येतीवर परिणाम होतो, माझ्या बिझनेसवर परिणाम होतोय. लोक जी माझ्याकडे कामं करतात ती वेळेवर येऊ शकत नाही, ती आजारी पडतात. आणखीन मग लोकांसाठी काय काय, लोकांनी मला का निवडून द्यायचं. कारण हे सगळे जे मोठे प्रॉब्लेम आहेत ते मी सहज सॉल्व्ह करू शकतो, पण माझा अनुभव आहे प्रत्येक क्षेत्रात. तुम्ही आता घरोघरी फिरता आणि पदयात्रा तुमच्या सुरू आहे, तुम्हाला लोकांचे रिस्पॉन्स तुमच्याबद्दल कसा आहे, म्हणजे तुम्हाला किंवा काय वाटतं की त्याला चेंजेस असा हवे असा वाटतो काय त्यांना. काय आमच्या विधानसभा क्षेत्र मोठं आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी जाणं शक्य नाही आहे, तर मी जेवढं काही शक्य होतं तेवढं जातो आहे, करतो आहे. माझ्या टेम्पो वगैरेने जाहिरात चालू, बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने जाहिराती चालू आहेत. वृत्तपत्रातून चालू आहे, वृत्तपत्रातून संपूर्ण पान जाहिरात देऊन मी कामं करतो आहे. तर लोकांना हेच सांगणं आहे की तुमचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, रस्ता, रोड, लाडीत, पाणी, कचरा, जे काय आहे, एज्युकेशन, ते सर्व काही मी प्रश्न सोडवीन. म्हणून मला निवडून द्या आणि मी तुमची फसवणूक करणार नाही. मी नुसतं प्रॉमिस देणारा माणूस नाही, मी स्वतः कार्य करणारा माणूस आहे. आता फक्त एकच लक्षात ठेवा, यंदाच्या निवडणुकीत तुम्ही तुमच्या भागातला चांगला उमेदवार शोधा आणि त्यालाच निवडून द्या. रायबाजी आहेत चांगले उमेदवार आहेत आपल्या मतदारसंघात. काय म्हणतात, चांगले उमेदवार आहेत आणि तरी कोणते. म्हणजे कायदा, साहित्य, पर्यावरण, नगररचना, शिक्षण, अध्यात्म या विषयाचा गाडा अभ्यासामध्ये सुशिक्षित. रायबा बेरोजगारी, महागाई, गरिबी, रस्त्याची दुरावस्था या अनेक प्रश्नांनी असूनही आपलं इतिहासाचे साक्षीदार असणारे हे किल्ले हॉटेल खऱ्या अर्थाने लोकशाही लागत होती. पण आज कुणीही नेता आणि मोर्चा जनतेच्या प्रश्नाकडे लक्षच देत नाही. खरंच महाराज, वीज, रस्ते, पाणी आणि